करायचे म्हणजे विजय माल्याकडे. तर लगेच आपण आज सामन्याला सुरुवात करणार आहोत, कारण की आमच्यातून रजा घेत आहे व्हॉइस ऑफ भिवंडी माझे मित्र हर्ष पाटील. तो काढणार आहे युवराज तू. ही मॅच काढणं, या मॅचचं सोड, बाकीचे काढणं दुसऱ्या स्कोरवरली त्याचं आलं का लक्षात. हे मॅचचं याच्यावरली बाकीचं का. आणि यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं पाहतोय आपण. किरीशे टीमचा संगणक आपण आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे. यावेळेस पात्र हा प्रहार फसलाय. संजय ठाकरे बाद झाले. नवीन बॅटर पाहतोय आपण 40+ गटामधून शांताराम भोईर, भिवंडीकरांचे मामा. पहिल्या बॉलवर रन घेतली ना, पहिल्या बॉलवर रन आहे ना. बॉल किती 3 झाले का मग पहिल्या बॉलला. विकेट इकडे आहे शांताराम मामा, तिकडे जाऊ नका, विकेट इकडे आहे. याच पात्र टर्न केले पाहतोय आपण ऑनसाइड कडे आल्या पावली. मात्र एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र निश्चित फलंदाज बाद होतोय. जसा गेला तसा परतीचा प्रवास करताना शांताराम भोईर.
जी चला वेळ कमी घ्या आपण, कारण की यानंतर आपण हरिभक्त परायण अनंता बुवा ठाकरे म्हणजेच आमची लाडकी अण्णा चषकला सुद्धा सुरुवात करणार आहोत. दुसरी नाईट असेल आणि ती वाटते की निश्चित आज पण तोच टायमिंग होईल. सज्ज होताना संतोष. ओ माय गॉड, हा फटका मोठा आहे, पण चेंडूखाली क्षेत्ररक्षक जीवनदान मिळालंय. गणेश ठाकरे दादांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. चला काही क्षणामध्ये आपण एकता स्पोर्ट सारंगाव 40+चा आणि जयहनुमान सारंगाव गुरुदत्त मानकोली दोन्ही टीमचे संघटक आपण रिपोर्टिंग करायचे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. थायपॅडवर चेंडू लागला होता. दमदार बॉलिंग करताना संतोष. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संदेश ठाकरे यांना पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज संतोष. कडक केडीके, कडक 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 कडक. ओ माय गॉड, तब्बल पाहतोय की आपण. मला वाटतं या चेंडूवर किती धावा वाचवल्यात? 4 धावा वाचवल्यात. प्रणय यांचा संघटनाचा चांगला प्रयत्न. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धीमी आणि संत सुरुवात म्हणता येईल. टीमचा संघटक येतोय आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी. ठाकूरपाडा प्रीमियर लीग 2025चा पहिला पर्व आणि लीग फेरीचा जर पहिला पण तर हा शेवटचा सामना. चला सर्व थांबवायचंय. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर पाहतोय की बॅटची कट आणि विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक धक्का बसलाय. मैदानाच्या पलीकडे ही प्रीमियर लीग आहे.
त्यानंतर मात्र नाईटला ची सुरुवात होणार आहे, ज्याच्या नावाने स्पर्धा आहे मित्रांनो. हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य अनंतबुवा ठाकरे अण्णाचं आगमन झालेलं आहे आणि अण्णांना विनंतीशील की आपण या व्यासपीठावर दरम्यान पत्ते आपण एक सिंगल वेदांत कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र या एका धावेने पुढे सरकते ती 7. प्रणय मारा करतोय VIP डायच अँड या टोकाकडनं राईट आमोर द विकेट. या पात्र हवेत आहे पण क्षेत्ररक्षक खाली आहे. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण. ओहो, पलटी फटका अतिशय अप्रतिम. खाली क्षेत्रामध्ये सीमापार आला ह्या खणखणीत चौकार. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतो. या महिना राहुल आता मात्र मिड ऑनला उभा आहे आणि मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक अदला बदली फक्त. हो, काय अप्रतिम वेगवान चेंडू होता. खूप फ्रंट फुटला आला होता. अकोटप्यात चेंडू होता वेगवान. हा बाउन्सर. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 13. 13 ना मेरा किसका है साथ. नाईट जी स्पर्धा आपण पाहतोय हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025 दुसरी नाईट आणि 40+ आज तब्बल 8 संघ. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय. कंटिन्यू संतोष याला पाचारण केलेलं आहे. अतिशय छान बॉलिंग अटॅक यांच्या माध्यमातून. पलटी फटका खाली क्षेत्र आउटफील्ड दमदार चेंडू जाईल इथं मात्र सीमा पार 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 आलाय हात दमदार चौकार. चांगली बॅटिंग करताना बॅटर पाहतोय आपण वेदांत. खूप मोठं नाव आहे. लिटिल मास्टर ऑफ ठाकूरपाडा उगवता सितारा. रिव्हर्स अटेंड करून संघ अडचणीत असताना मात्र एक चांगली खेळी साकारतोय. व्यक्तिगत जर पहिला पण 4 चेंडूचा सामना केलाय. वेदांत 10 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. गोलंदाज सज्ज होताना सफल झालाय. हा धमाका आहे की हवेत आहे. ओ माय गॉड, हे काय केलं.
जर तुम्हाला निश्चित टॉप 4 मध्ये प्रवेश करायचा असेल तर वेदांता झेल घेणं गरजेचं होतं. पण वेदांत झेल सोडलं आणि इथून मात्र हा चमकदार सितारा पाहतोय आपण. अप्रतिम खेळ दाखवताना. कालचा दिवस गाजवला आदेश म्हणजे सोनू आणि कल्पेश. चांगला चेंडू आणि इथं मात्र लाईन दाखवते की ही लाईन बाहेर होती. त्या दरम्यान अखिल चेंडू कुठं परत झालं त्या पॅडवर लेग बॅटचा इशारा येतोय. कमबॅक छान करताना पाहतोय एक अनुभवी गोलंदाज संतोष. धावसंख्या धावफलकावर 19. वेदांत सज्ज होताना परत एकदा. हो खाली क्षेत्रामध्ये वा अतिशय चांगला प्रयत्न पाहतोय एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक ऋतिक. आणि या अतिशय चांगला तालमेल पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 22. 30 षटक प्रगतीपथावर. इथून मात्र हाय क्वालिटीची बॅटिंग अजून करावी लागेल. जर 50 आकडा पार केला तर निश्चित एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. यावेळेस पात्र हा सरळ हातात. हे आहे काय पाहिजे बाय. अल्पेश ठाकरे आता मात्र टीमचं हा पाठीचा कण्णा आहे या टीमचा. क्रिशे 11 टीमचं चांगलं वर्चस्व या लीगमध्ये पाहतोय आपण. एका जागेसाठी अजून खंबीरपणे लढे सुरू आहे. टॉप 4 साठी पाहतोय आपण. आमचे हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य मार्गदर्शक अण्णा यांचं आगमन झाले. अण्णा आपण या व्यासपीठावर. वा हा धमाका आहे की काय आहे. ओ माय गॉड प्रयत्न खूप अप्रतिम होता. आज पाहते प्रेम इंटरप्रेट टीमचं क्षेत्ररक्षण खूप उच्च कोटीचं पाहतोय आपण. जेमतेम आतापर्यंत जर पाहिलं आपण निश्चित मी तर म्हणेन की 10 धावा वाचवलेल्या आहेत. हे रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. फटका चांगला गॅपमध्ये होता पण फिल्डरचे इरादे एकूच और थे. वाह एका क्षणी वाटलं की तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपेल. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 24. 3 फॉर्मॅटमध्ये टुर्नामेंट पाहतोय आपण. खास करून गावाची लीग. खूप मोलाचं सहकार्य सुद्धा मिळालं आहे बुमबुम सुभाष ठाकरे दादांचं या लीगसाठी. कारण की होकार दिला आणि या सर्वच आयोजकांनी निश्चित होकार दिला. आणि हेच महत्त्वाचं असते. एका काठीला कोणी तोडू शकता आणि त्याच काठीचा जर भारा बांधला तर त्याला कोणी तोडू शकत नाही आहे. डेथ बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज राहुल सज्ज होताना व्यक्तिगत पहिलं आणि टीमचं 4थं षटक. यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक माहित आहे. विकेट कोणाचा आहे तो म्हणजे वेदांतचा झेल आहे आणि टिपल्या गेला संतोषच्या माध्यमातून.
नवीन बॅटर खेळपट्टीवर. आता मात्र पाहतोय आपण देवा. खूप मोठी जबाबदारी असेल. राहुल वर दबाव. देवा यांचा पाहतोय आपण. डेथ बॉलचा इशारा करताना आमचे पंच. कौतुक करावं लागलं आमच्या तिन्ही पंचाचं. बघा मित्रांनो, बाहेरून बोलणं, बाहेरून सामना बघणं आणि एक मॅच खेळून बाहेर येणं यात लई फरक असतो. बॅक टू द बॉलर्स. आता मात्र धावबाद. यावेळेस पात्र हा पुलचा फटका पाहतोय आपण वाईडिस लॉंगॉनकडे. सज्ज होताना यावेळेस पात्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण. वाईडिस लॉंगॉनकडे चेंडू डीपमध्ये जाणार. फंबलिंग पाहतोय आपण. एक सिंगल कंप्लीट. यावेळेस पात्र हा पटकावून ड्राईव्ह पाहतोय आपण वाईडिस लॉंगॉनकडे. धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त धावफलकावर 27. चौथ्या षटक प्रगतीपथावर. ओ सफल झाला होता पाहतोय आपण. एक सिंगल. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली धावफलकावर 28. बुमबुम सुभाष ठाकरे आणि इतर खेळाडू यांना सुद्धा आपण पाहतोय. बॉलिंग करण्यासाठी आता मात्र बॉलर केतन. केतन येतोय. VIP डॅश अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी अल्पेश. यावेळेस पात्र हा अप्रतिम टोलीजंग फटका षटकार आलाय.
आपल्या स्क्रीनवर कॉमेंट्री बॉक्स प्रिन्स मूवीचे तारणहार ऑपरेटर ज्यांच्या माध्यमातून हा थेट आपण खेळ पाहतात आमचे मित्र संजय, माझ्या बाजूला एक युवा स्कोरर ठाकूरपाडाचा निकित ओम ठाकरे आणि मी स्वतः सुनील पवार ठाकूरपाडाकर. उच्च कोटीचा फटका पाहतोय आपण. अजून एक, वा वा, गेंद चली गई. आता मात्र रंगात सामना होईल, कारण की अशा स्थितीमध्ये 40 पेक्षा धावा जर पूर्ण केल्या तर मात्र प्रेम इंटरप्रेट टीमला ह्या धावा काढणं कठीण होईल. 2 हायकोर्टीचे फटके ॲडव्होकेट अल्पेश ठाकरेच्या बॅटमधून, कारण की कधी कधी आमचे स्कोर अल्पेशदादा गायकवाड यांचं नाव सातत्याने घेतोय आणि आज पण नाही येईल तो. धावसंख्या पुढे शकते आता मात्र 40. अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे? 4. 2 मोठे फटके जर आले तर असं वाटेल की एक टीम जे जवळपास बाहेर जाण्या तयारीमध्ये त्यांची पण हौसले बुलंद होईल. अल्पेश इज द ग्रेट. आणि ऑप्शनमध्ये हे सांगितलं, नो पॉलिटिक्स, फक्त आणि फक्त आपला गावाचा क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. हे पैशासाठी नाही आहे, हे नावासाठी नाही आहे, फक्त आपल्या ठाकूरपाडा गावासाठी. अप्रतिम, म्हणजे कुठल्याही टीमला वाटण्यापैकी सामना एकतर्फी होतोय की काय. अप्रतिम फटकेबाजी, 40 आकडा पार केलंय. ओ, हा चेंडू मात्र लाईन चेक करतील पंच. निश्चित टप्पापर्यंत खूपच बाहेर वळतोय. 41 धावा दहा फलकावर. गोलंदाज सज्ज होताना, ओ हो, अजून एक धमाका. इनको रोकना नामुमकिन है अभी. गुरुदत्त मानकुळी टीमचे कॅप्टनचं आगमन झालेलं आहे. जनुमान सारंगाव टीमचा संगणक आपण सुद्धा रिपोर्ट करायचं आहे. आता मात्र धमाकेदार 3 चेंडूमध्ये केतन मात्र 19 धावा खर्च करतोय. अजून जर 19 आल्या तर मात्र निश्चित प्रेम इंटरप्रेट टीमला असं वाटलं होतं की पहिल्या 4 षटकामध्ये कुठंतरी थांबवलंय, पण जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वतकुमी छू लेत आहे दाखवलंय. इथं मात्र अल्पेश ठाकरे नावाचा वादळ, म्हणतात ना शांततापुरी वादळ येण्याची दाट शक्यता असते, तोच वादळ इथं मात्र घोंगावताना पाहतोय या मॅचमध्ये. 3 मध्ये 3 सलग षटकार ठोकणारा हा या स्पर्धेचा 3रा बॅटर ठरलाय. केतन यावेळेस पात्र चेंडू चांगला होता, पण धाव घेण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये आणि आता मात्र निश्चित धाव बाद. तुषार धावसंख्या 47. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 आकडा इथून पार करेल काय? सज्ज होताना गोलंदाज केतन मारा करतोय. समोर डेंजरस बॅटर. फुल टॉसर हा फटका पाहतोय. ओ हो, रनिंग कॅच लाजवाब. बाय माझ्या निघाल्या फिरायला, कुठे ग बाया चालल्या. ए बाय माझ्या निघाल्या फिरायला, ग बाया चालल्या. हे मन काही विसरू दे, बायांना मन काही विसरू दे. आमचे गणेश दादा, आपण लगेच संप्रसादाचे गणेश दादा. राहुल नवीन बॅटर पाहतोय आपण. धावसंख्या तब्बल 47. असं वाटलं होतं की 30 आकडा पार करेल की नाही.
या इनिंगचा हा शेवटचा चेंडू 50 आकडा पार करेल का मानसिक दबाव टाकण्यासाठी. वा, चांगला हा फटका पाहतोय आपण. फ्लिक केले. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित चांगलं थ्रो आणि खूप छान कलेक्ट केले आणि यष्ट्यावर अशा तऱ्हेने एक धाव 48 धावा धावफलकावर 49 धावाचं आव्हान ठेवलंय प्रेम एंटरप्राइजेस या टीम समोर. एकोणपन्नास धावाचं आव्हान आहे आणि या पंचाला चेंडू सोपवायचा आहे. काही वेळेनंतर आपण 40+ म्हणजेच आमचे लाडके अण्णा चषककडे सुरुवात करणार आहोत. मानकुली टीमचं आगमन झालेलं आहे. सारंगाव टीमचं संगणक जर आपण आला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे आणि नाईटचे जे पंच आहेत कॉमेंटेटर आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. चला लगेच बॅटर पाठवायचे आहेत. जनवान सारंगाव टीमचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण वेळ कमी घ्या कारण की पुढच्या शेड्यूलचे दोन्ही संघ ज्यांचा पहिला सामना आहे हे दोन्ही संघ हजर आहेत. तर विनंती असेल की आपण जे लीगचे हा शेवटचा सामना आहे आपण वेळेला महत्त्व द्या. आणि उद्यापासून याच डे नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण खास हरिभक्त परायण अनंता ठाकरे अण्णा चषकमध्ये भिवंडीचे टॉप 12 ग्रामीणचे संघांना सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ठीक दुपारी 3 वाजता भिवंडी ग्रामीण रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होईल. टॉप 12 संघ आहेत. वेलकम 40+ दोन्ही या टीमचं आगमन झालेलं आहे. आमचे कालीराम किणी दादा आले की नाही? तर दोन्ही बॅटर पाहतोय आपण. संतोष आणि केतनी स्ट्राईक आहे. 49 धावांचं आव्हान आहे. पाहतोय आपण टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रेम एंटरप्राइज या टीमला आणि टॉप 4 वर पोहोचण्यासाठी पाहतोय की आपण
चांगला चेंडू होता, तेवढं छान ड्राईव्ह केले, धोका निर्माण झालाय, पण एकाच ॲक्शनमध्ये एका धावने खातं उघडतोय. चांगला ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली सुरुवात संजय ठाकरे. यावेळेस पात्र हवेत बराच वेळ पण क्षेत्ररक्षक नाहीये, दुरून आलंय, फक्त आणि फक्त एक सिंगल. 2 धावा इथं मात्र धावपल कर पाहतोय आपण. अशीच बॉलिंग करावी लागेल. सज्ज होताना गोलंदाज थोडंसं परिवर्तन, कारण की डावकुरे आताचा फलंदाज संतोष स्ट्राईकला असेल. चांगला चेंडू होता, सम्मान देऊन फक्त पुश केले, धोका निर्माण झाले. परत यावेळेस पात्र ढिसा क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बॅकअप चांगलं अल्पेश ठाकरे यांचं. प्रत्येक सिंगल, चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. आता वरतून बांधून टाकणं त्याला. वरतून बांधून टाक म्हणा. चांगला चेंडू परत एकदा. वा, कमालीची बॉलिंग पाहतोय आपण. अल्पेश अजून तोच लय कायम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल, धावसंख्या पाहतोय 1-1 धावेने इथे मात्र धावपल खालता ठेवताना 4 चेंडू 4 धावा. कमालीचा षटक हाताळताना इथे मात्र एखादा विकेट अशा श्रीमत दबावामध्ये जर घेतला तर नो डाऊट चांगली कामगिरी होईल या षटकामध्ये. सज्ज होताना पुढे येऊन हा, ओ माय गॉड, जिथं विकेट होतं तिथं खऱ्या अर्थाने मात्र 2 धावा इथं मात्र कम्प्लीट. चांगला प्रयत्न केला होता. धावसंख्या 6. सामना संपला नाहीये. जर विचार केला आपण तर सामना संपला नाही अजून. कठीण अग्नि परीक्षा असेल प्रेम एंटरप्राइजच्या टीमची. हो हो हो, चांगला प्रयत्न, आणखी धावा काहीतरी अडवल्या, पण परत एकदा पाहतोय की 2 धावा कंप्लीट. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. येणारे 4 षटक अजून कायम आहे आणि इथून मात्र 41 धावाची आवश्यकता आहे. देवा निश्चित यांचं षटक खूप टर्निंग पॉइंट ठरेल. वीरेन और धीरेन की जोड़ी का आगमन, क्या बात है. आमचे बुमबुम सुभाष ठाकरे यांचे दोन्ही चिरंजीव आहेत. वीरेन की कहानी अलग, लेकिन धीरे बहुत डेंजर है. आठवण झाली फरिस्ती पिक्चरची. 252 धावाचं आव्हान भारतीय संघासमोर आहे चॅम्पियन करणं जिंकण्यासाठी, पण इथं मात्र कुठलाच संघ जाईल. गोलंदाज पाहतोय आपण देवा. पहिला चेंडू वेगवान, पण लाईन चुकीची हाताळल्या गेली. वाईटचा इशारा येतोय. सामना अजून इथं मात्र निश्चित
कारण की पाहतोय आपण जे बॅटिंगसाठी पोषक वातावरण असतं ना संजय भाऊ, ते सध्या नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये हवेचा वेग कमी आहे. तुम्ही अचूक टप्प्यात टिचून जर मारा केला तर तुम्ही जिंकू शकता, पण विसरून चालता येणार नाही. यतीश ठाकरेसारखा एक षटकार किंग आहे. ओ परत लाईन कुठे ते चेक करताना लागोपाठ दुसरा चेंडू अतिरिक्त. धावसंख्या 10. बोनस धावा निश्चित आता मात्र देताना इथं मात्र गोलंदाज देवा वाईड आहे. यावेळेस पातळ लॉफ्टेड उंच उंच भेदकावलंय. वाईडिश लांगोनच्या वरतून हा देखना उत्तुंग षटकार. काय सन्नाटेदारा फटका होता. पुढे चेंडू भेटलं आणि पुढे पाठवलंय. अप्रतिम अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग इथं मात्र केतन. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करतील. सवेर चेंडू वाईटचा इशारा येतोय. अजून एक आता मात्र इरादे खुश शहर आहे की असं म्हटलं तर वावगट ठरणार नाहीये. अजून 2 जर वाईट टाकले तर हरीश ठाकरे कुलमेन यांच्याकडून तब्बल 500 रुपये. आमच्या अण्णाकडून सुद्धा 500. ओ यावेळेस पाहता परफेक्ट डिलिव्हरी पाहतोय आपण. छान वापशी करताना धावसंख्या आपली धावपलकावर 18. अजून एक चांगला चेंडू मोठी कड पाहतोय. गली क्षेत्राकडे पाहिजे चेंडू टाळ होतोय. एक सिंगल. सज्ज होताना पाहतोय आपण गोलंदाज. लॉफ्टेड फटका मिड विकेट कडे शतशक दूर आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल. अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर मात्र काय कमबॅक करतो. चांगली बॉलिंग. क्रिश 11 हा संघ थोडा अडचणीत सापडले कारण की तुम्हाला विकेट प्राप्त करावं लागेल. प्रेम इंटरप्राइजेस टीमची अजून बॅटिंग खूप मजबूत आहे. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय मिड विकेट क्षेत्राकडे. अल्पेश अतिशय वेगात येतोय. फील्ड करतोय. चांगला थ्रो. इथं मात्र धोका निर्माण झालाय. हो की नाही हो की नाही. एका ट्रॅवर 2 गाड्या ऍक्सिडेंट होऊन आपण बॅकअप चुकीचा. अजून एक वाईट. 5 चेंडू आतापर्यंत अतिरिक्त. या 5 धावा जर मायनस केल्या तर सामना रंगतदार स्थितीमध्ये गेला असता. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. खाली क्षेत्र डाऊन द ग्राउंड. सीमा पार आलाय हा चौकार.
कॉमेंटेटर A1 जोड़ी, मेरी आवाज़ मेरी पहचान, संदीपजी वखारे, मनोजजी ठाकरे, स्कोरर विक्रम नाईक सर जर आले असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे, कारण की काही मिनिटांमध्ये आपण टॉस करणार आहोत. आता किती पाहिजे? 18-22 27 झाले का? तब्बल 19 खर्च करणारा मागणा षटक. आता मात्र 18 चेंडूंनी समीकरण अतिशय सोपं आहे. 22 धावीची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये संजू यांचं भेदक थरार षटक टाकलं होतं. आता मात्र वेदांतकडे क्षमता आहे. हा षटक 3 ते 4 धावाचा जर हाताळला तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जातोय. ती क्षमता आहे वेदांत या बॉलर जवळ. ओ चांगला चेंडू, काय घडलंय पाहायचे. अगली चेंडू कुठं बजार झालंय पाहायचंय. लेग पंचाचा इशारा, लेग बाय थायपॅडवर चेंडू होता. एक धाव सिंगल कंप्लीट करताना भन्नाट वेग चेंडूमध्ये होता. वेदांत सज्ज होताना प्रतिक्रिया पाहतोय आपण. या सामन्यानंतर आमचे नाईटसाठी लाईट ऑपरेटर आपण सुद्धा सज्ज राहायचे. यावत पात्र हा फटका A1 क्वालिटीचा ब्रँडेड आलाय हा षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपण बॉल पाहतोत ना, ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला बॉल स्पॉन्सर केले असे आमचे गुरुनाथ दादा ठाकरे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की या लीगसाठी खूप मोलाचे योगदान ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. चांगला चेंडू होता पाहतोय आपण. तसेच या लीगसाठी मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय गोरखनाथ ठाकरे, स्वर्गीय मंदाबाई ठाकरे यांच्या स्मरणार्थ आदरणीय विशालजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा मी खास अभिनंदन करेन, कारण की लीग मॅचचा शेवटची लीग मॅच आपण पाहतोय. चांगला फटका पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरकडे. त्यानंतर मॅन ऑफ मॅचसाठी थंडा ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे असे आमचे स्वप्नील दादा यांचे पिताश्री म्हणजे भरत शेठ ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 2 कूलर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. निश्चित आर्ट डिझायनर्स हँडसम तेवढेच पण आहेत असे आमचे नितेश सुधाकर ठाकरे साहेबांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच अजून एक कूलर मालिकावीरसाठी आणि हा बाद हंशिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर्स स्वर्गीय बाळाराम शंकर ठाकरे यांच्या स्मरणार्थ निश्चित आमचे कुलम्यांचे छोटे बंधू दिनेश ठाकरे यांच्याकडून पाहतोय की आपण मालिकेसाठी कूलर. त्यानंतर विशेष लाख मोलाचा सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहे असे संदेश सुधाकर ठाकरे साहेब यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आमचे गुरुदादा यांचं तर निश्चित जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. ओ ये मजे वे खिलाडी आहे. बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केलंय पॉईंटकडे आणि एक सिंगल.
राहुल खातं उघडते स्वतःचं. धावसंख्या किती पाहिजेत? अजून 10 धावीची आवश्यकता आहे. 12-10. याच पात्र एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जाते आणि आता मात्र निश्चित ओव्हर थ्रो. ए बघा बघ स्वतःला बचाव पहिले. 4 धावा कंप्लीट. वाह कॉपी बुक स्टाईलने एक्स्ट्रा कव्हर. वाह अतिशय क्लास फटका. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा चौकार. फक्त आणि फक्त 2 धावीची आवश्यकता आहे. वाह हातात सुपर कॅच पॉइंटवर. हे पाहू शकता रिप्ले मध्ये आपण. राहुल बॅटर होता त्यांचा आवडीचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट कट आणि सरळ चेंडू गोदीमध्ये जातोय. आमचे अरुण तरेसाहेब यांच्याकडून खास संदेशासाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकार मारून सामना जिंकून दिला तर रोख रक्कम 500 रुपये. दादाला माहित आहे ना 500 जाणार कुठंच नाही. हास्य खूप चेहऱ्यावर त्याला माहित आहे ना. ओहो एका धावीची आवश्यकता आहे. आणि याच बरोबर चला सामना जिंकले. हे पाहतो आपण मॅच समोरी. वाह इनका कोई जवाब नाही आहे म्हणून तर किंग ऑफ प्रिन्स मूवीचे टेलिकास्ट का म्हटल्या जाते. आणि ऑपरेटिंग करताना आमचे संजय दादा. मॅन मॅच कोण आहे आलेख पहा आपण कशा प्रकारे कुठल्या टीमचा आलेख उंचावर आहे. खूप सेम पॉइंट कसे आहेत.
कसं